काठीने घोंगड्यावाला डान्स करणार आहे. कर रे. काठी बोलते, काठी नाही माझ्याकडे. छत्रीने घोंगडं घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. घोंगडी घेऊनच उठली आहे. आजी टाटा. गणपती बाप्पा. दादा ऑरेंज लाईट लावली जरा शूटिंग सव्वा 2 वाजता. अरे माकडच्या रात्रीचे 2:15 रात्रीचे 2:15 झाले आणि हे बघा तेव्हाच ऍक्च्युली काय चालू होतं इंजिन आणि काय काय पाडतात सुद्धा. काय माहिती काय मागे पाडतात आता. आज काय झालंय आषाढी एकादशीचा उपवास पण सोडलेला नाही. तुम्ही लोकांना अंडा मुर्गी खायचे डोळे लागले. काय म्हणायचं त्याला काम कर या बायला. खाणार नव्हता. बोललेला मी नाही खाणार म्हणून. तो बोलला ना मी एकदम मन बनवलं की मी सगळं खाणार. गौरवचे वा वा प्लॅन बघितले काय. बंद कर मला नकोच आहे. मॉर्निंग थ्री ट्रॅव्हल बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता पहाटेचे वाजले आहेत 3:45 आणि तुम्हाला असं वाटतं मी होडीत बसली. मी होडीत नाही बसली आहे. आम्ही पेट्रोल पंपच्या इथे थांबलेलो आहोत आणि काय माहिती लोक भैरमची गाडी घालवत आहेत. वा 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 होडीत बसणार का. ये क्या है क्यों चाहिए वो सार्वजनिक है भूलना मत. ये हमार है. एकदम ये तू नया लिया है तेरा. वो मेरा हम बोले थे ना आपको. क्या हमारा भी है लिया है. पैसा आलाय रे जगडे. सनी सगळ्यांना भाव सनी सगळ्यांना रक्षाबंधनला देणार आहे बघा. ठरलेलं आहे. यावर्षी मी पण बांधतो राखी तुला. ह्या वर्षी मी माझ्या बहिणींना राखी बांधणार आहे. तर मला काय काय देणार आहात ते आता. आधी जे तू आम्हाला दिलेला नाहीयेस ना त्यातून रेड्यूस कर थोडस. 50 रुपये पहिले मला द्या यावर्षी. पहिल्या राखीचे 50 रुपये शगुन मग असतो. पुढच्या वर्षी मी तुम्हाला जे पाहिजे ते देणार. कागदावर जे लिहून देशील जे पाहिजे ते. जे कैसा लगा मेरा मजाक. एकदम पानसट फालतू म्हणजे 3:45 म्हणजे 3:45 वाजता पण हिच्यात ती कॅपॅसिटी आहे फालतू जोक मारायची. बाय तुझ्यासोबत राहून राहून ना सगळे कुठे लावणार अरे ते मी आता थोड्या इयरफोन घेऊन गेले तेवढे आणि कशी लावणार दाखव. भूक लागली तुला. हे कशी लावणार दाखव. हेडफोन दाखव जामाला बघा. हे कुठल्या कंपनीचे सनी. बूट बूट ऐकायला येणार का पण तुला त्यातून. सगळे रॅपर झाले. काकांच्या कानाला लावणार मग असे झूम कलर वेगळा असा हा सेम. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत चिपळूणला. येस. आणि आम्ही आता घेतलेला आहे पेट्रोल रिफिल ब्रेक. सुसू ब्रेक काही झालेला नाहीये. जेंट्स लेडीज मध्ये जात होते. पाणी बॉटल दे. हे फक्त मेन्स करू शकतात बॉईज नाही. गर्ल्स तर गेलेच नाही. गर्ल्स उतरलेच नाही. आणि यांचं काहीतरी झालंय नवरा बायकांचं. कुठे गेलेला लेडीज मेन्स वाले लेडीज मध्ये गेलेले कारण मेन्स नव्हतं ना. तो आता आम्ही आमची जर्नी परत चालू केलेली आहे. तर आम्ही आता थोडा वेळ झोपायचा प्रयत्न करू असं वाटत ना. सगळे उठलेच वाटत.
वाटतं मला तर, पण ठीक आहे. तर चला आपण लवकरच सकाळी भेटू. गुड मॉर्निंग. झाली का झोप सगळ्यांची? मुन्ना काय खातोय? गरीब याला म्हणतात 2-2 हाताने खाणार. हे बाजूला जागा देत नाही. ते बंद कर असं. नाही होता ते आता नाही होणार. हे नाही बा असं इकडे. हा थांब हा मास्टर आले. मास्टर या साईडला तोंड करून. मास्टर एकदम पानसट आहेत. सर तुम्ही काय 2 शब्द बोलाल का थोडे? सावंतवाडीला आणि अमूल्यवर चालू आहे. नेटवर्क नाही आहे. आजूबाजूला सुंदर असं निसर्ग दिसतोय. त्याची मजा घेतली. माझं मत असं आहे की आता सगळ्यांची पोटं भरलेली आहेत आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तो जो फार्मवाला आहे आमचा त्याचा फोन नाही लागत आहे. त्यामुळे कदाचित आम्हाला 3 तास बाहेर थांबावं लागणार आहे गाडीत. प्रॉब्लेम तो आहे. तरी आमची पोटं भरलेली असल्यामुळे आम्हाला आणि बॅगेत खाऊ असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. सर कॅरी केलेले आहे. जर हे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. याच्यासाठी काय ऑप्शन कसला? हे ते आता जिथे निसर्गाचा हे दिसेल चांगला तो देत फिरायचं. छान नाश्ता झालेला आहे. मस्त सुंदर असं ऊन पडलेलं आहे. काय केक कोणाच्या साठी केक अरे वाटतं नाही आम्ही उत्तरायला किती बनवायचं. तर असं छान मस्त सॉफ्ट ऊन आहे. त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय आणि असं वाटतं जसं काय निसर्गाने ग्लॉस मला फिल्टर लावले. काय खाताय? चिकन सुक्का आणि भाकरी. हॅलो शेणू. भूक लागली. भूक लागली ना जबरदस्त. काय लेंटर खाना दो असं झालं. चिकन फ्राईड हॅलो बाय. कसं आहे जेवण? आवडलं का? बाळ कधी नावं ठेवतच नाही. हॅलो दुपारचा मस्त चहा आलेला आहे. खूप सुंदर. त्याच्याबरोबर आम्ही मारी बिस्किट खातोय नेहमीप्रमाणे. मारी बिस्किट तेच जे तुला माहिती आहे ना ती वाली. तुला असं मारीन ना मग तुला मारी बिस्किट आठवली. मला फक्त अपडेट द्यायची आहे की दुपारचं छान मस्त जेवण झालंय आमचं संडेचं पहिल्या दिवस आणि झोपलेलो आम्ही. आता संध्याकाळी उठलोय. छान मस्त चहा आलाय, बिस्किट आहेत आणि आताच दादानी एक स्पॉट शोधलाय. एक हिडन स्पॉट आहे. खरं तर आमचा प्लॅन होता कुठेही नाही जायचा, पण दादा असं म्हणाला की हिडन स्पॉट आहे, जास्त गर्दी नसेल, पटकन आपण जाऊन येऊ अंधार व्हायच्या आत. सो आम्ही आज रेस्ट डे होता तरी सुद्धा आता एक स्पॉट बघायला चाललोय. सो पुढे बघू आपण काय होतं अजून. थँक्यू. मी काय बोलू, मला नाही बोलताय जास्त. नको बोलूस. हा तसंही चालतं हो बोल. माझा आवाज बसलाय. ही जी चहा आहे ना एकदम भारी काम केलंय चहाने. सुपर बनवली ना आल्याची सुंदर चहाचा जरा घशाला आराम मिळतोय आणि साईडला माहोल तर धुक्याचा आहे मस्त. खूप मजा येते. आता हे लवकर चहा पिऊन आम्हाला जायचं आहे एक हिडन स्पॉटला. पण हा सनी खूप टाइमपास करतोय, रमतोय, त्याच्यामुळे जरा लेट होतोय. रमेश आहे त्याचं नाव. खरंच रमेश
ठेवण्यात आलेलं आहे आजपासून. म्हणजे आम्ही येडे आहे सांगतो ते मला. तो हा बघा, आता आम्ही संध्याकाळचा चहा घेतोय. एवढा चहा आलेला. आम्ही किती जण? 8. मला मिळतो बघा केवढा. कप पण ठेवत नाही रे, कप पण ठेवत नाही. एवढी परिस्थिती वाईट आहे आमची. तर हे तर मस्करीचा भाग होता. पण मी सांगायचं म्हटलं तर मस्त रम्य पाऊस आहे, सुंदर धुकं आहे आणि त्यात असा आला घालून छान एकदम मस्त गरमागरम चहा आलेला आहे. माझा गरमागरम नाही, कारण मी लेट पिते, ते माझी चुकी नाहीये. पण सगळ्यांनी मस्त गरमागरम चहा घेतलेला आहे. तर चिअर्स. आणि प्लीज स्टे ट्यून, कारण आम्ही आता खूप काय ठिकाणी फिरायला जाणार आहोत. बरं, जस्ट एन अपडेट तो हिडन प्लेसचा प्लॅन आता कॅन्सल झालाय, कारण आता थोडं लेट झालेला आहे. त्याच्यामुळे त्याने बोलला आपण लेट नको जाऊया, आपण मॉर्निंगला जाऊया. तर आपण मॉर्निंगला तुम्हाला तिथे घेऊन जाऊ. सध्या आम्ही या एरियामध्ये स्ट्रोल करणार आहोत, तर त्याचे आम्ही व्हिडिओज तुम्हाला नक्की दाखवू. हॅलो. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशन स्टॉपला पोचलेलो आहोत. सो आम्ही आलो आहोत किरण फार्म्सला, विच इज काइंड ऑफ एन होमस्टे. इकडे कर फॅन करे कशी वाटते, जादू एलियन्स उतरलेत आंबोलीमध्ये. सो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचून आता थोडा वेळ झाला. आम्ही छान मस्त लंच केलं इकडच्याच एका लोकल रेस्टॉरंटमधून मागवलेलं, जे घरगुती टाईप जेवण देतात. सो ते केल्यानंतर आम्ही जी रात्री न झालेली झोप होती ती घेतली आणि छान एक पक्कड असा गरमागरम चहा झाल्यावर आम्ही आता जस्ट सराउंडिंग स्ट्रोल करायला निघालेलो आहोत. आजचा प्लॅन होता ॲक्च्युली त्या हिडन प्लेसला जायचा, पण सिन्स लेट झाले आहेत आम्ही ते आता सध्या एक्सक्लूड केलं, कारण मग आम्हाला तिथे जाऊन मजा पण करता येणार नाही आणि पटपट परत यावं लागलं असतं. कारण जे तुम्ही आता ॲटमॉस्फिअर बघताय, आय एम शुअर थोड्या वेळात खूपच लगेच काळोख पडणार आहे. सो ते आम्ही सकाळी एक्सप्लोअर करणार आहोत. सध्या तरी आता आम्ही जस्ट नियरबाय जो निसर्ग आहे तो एन्जॉय करतोय, क्लायमेट एन्जॉय करतोय. पाऊसमध्येच एक छान शॉवर येऊन जाते आणि नंतर असं एक मस्त धुक्याचं कव्हर होतंय. सो म्हणजे माझा आंबोलीतला हा पहिला एक्सपिरियन्स आहे. कौतुक मल्टिपल टाइम्स आलेला होता, बट हे क्लायमेट बघून तर यार मस्त गोधडी घेऊन झोपण्याची इच्छा होत असेल. तर तुम्हाला याचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर पावसाळ्यात आंबोली नक्की या आणि आम्ही तुम्हाला पुढे दाखवूच की आंबोलीमध्ये तुम्ही काय काय बघितलं पाहिजे.